श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर माझ्या नातीचं होतं बघा साखरपुडा. बघा आपली संस्कृती अजूनही जशाला तशी आहे. हे आहेत माझे नात जावई. तर त्यांनी त्यांच्या आईसोबत नवरीच्या अगोदर आईसोबत एंट्री घेतली. म्हणजे आपण आपल्या लेकरांना जसे संस्कार देतो तसंच पुढे घडत असते ताईंनो. माझ्या नात जावयानं अगोदर त्यांच्या आईसोबत एंट्री घेतली आणि नंतर नवरीसोबत. तर ही माझी आता नात येत आहे तर ती नवरी. तर त्या मुलींनी ही माझी तिच्या पाठची ही बहीण आहे तिची आणि बाकी तिच्या मैत्रिणी येतात. तर तिच्यासोबत नंतर तिच्यासोबत नवरदेवानं माझ्या नातजावयानं नंतर तिच्यासोबत एंट्री घेतली. पण अगोदर त्यांच्या आईसोबत. म्हणजे आपण बघा अजूनही काय म्हणते ती ह्या जमान्यात मुलं आई वडिलांना विचारित नाही तसं नसतंय ताईंनो. अजूनही कुठंतरी काहीतरी जिवंत आहे असं म्हणायचं. हे जिवंत उदाहरण आहे माझ्या नातीचा साखरपुडा जे आहे ना तर त्याच्यामध्ये. तर बघा अगोदर त्यांच्या आईसोबत त्यांनी एंट्री केली, आता नंतर नवरीसोबत त्यांची एंट्री आहे. आता इथं ज्या मुली आहेत तर त्या एका गाण्यावर डान्स करत आहेत. तिच्या मैत्रिणी येत पूर्ण तिच्या मैत्रिणी एक माझी दुसरी तिच्या पाठची तिची बहीण आहे ना. खूप छान डान्स केला, खूप छान वाटलं. इव्हेंट होतं मस्त असं. त्या हॉटेलचं नाव इव्हेंट हॉटेल म्हणून होतं. खूप छान मस्त असं. पण कुणाला याच्यामध्ये यायला आवडतंय, कुणाला नाही आवडतंय. त्याच्यामुळे ज्यांना आवडत होतं त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेतलं ताईंनो. ज्यांना आवडत नाही त्यांना आपण म्हणजे जास्त फोर्स वगैरे नाहीत करू शकत ना. तर बघा ह्या मुलींचा डान्स इतका सुंदर करू लागल्या ना, मस्त असं सगळ्यांना आवडला, सगळ्यांनी एन्जॉय केलं. खूप मस्त असं. आता तुम्ही म्हणताल की ताई तुझी एज इतकी छोटी आहे, तुझी नात हो ताईंनो. माझ्या मिस्टरांना 8 भाऊ आहेत. तर 8 भावामध्ये सगळ्यात मोठ्या भावाच्या मुलीचा साखरपुडा होत आहे, म्हणजे माझ्या नातीचा. तर अशी आमची खूप मोठी फॅमिली. मला 10 ते 12 पुतणे आहेत ताईंनो. 6-7 मला पुतणे आहेत. खूप मोठे मोठे मला सुना आलेल्या आहेत. 2 सुना, 3 सुना आहेत. बाकीच्या अजून राहिलीत लग्न. 3 सुनामध्ये नातरुंड आहेत. मोठ्या सुनाला माझ्या एक मुलगा आहे. सुनाला म्हणजे भाची सून केलेली आहे माझ्या नंदाची मुलगी. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे ताईंनो. आणि 2 नंबरच्या ह्याला एक मुलगा एक मुलगी. 2 नंबरच्या सुनाला मला ह्या नंतर ह्या का एंट्री ह्यांच्यासोबत नवरीसोबत नंतर एंट्री झाली त्याची, जसं की तुम्हाला म्हणलं तसं. तर चला मला नाही बी म्हणलं तर बघा किती 8-9 जावाई येतं. आता हे पुढच्या अजून तिसऱ्या पिढीचं हे नात जावाई येत आहे. असं वाटत नाही. मला तिथे 1-2 जणींनी विचारलं की तुम्ही नवरीकडून आहेत का? हो. तर नवरीकडून कोण आहेत नवरीच्या? आजी म्हणल्यानंतर हसू लागल्या त्यांना की तुम्ही आजी कसं काय म्हणायलात? कसं काय आजी आहेत तुम्ही? तर मग माझी पुतणी सांगत होती की ही माझी काकू आहे. म्हणजे इतकं प्रेमानं राहतात ना ताईंनो आम्ही. असं म्हणजे कुठला भेदभाव नाही किंवा कुठं म्हणजे असं चुलत आहे असं काहीच आम्ही कधीच वाटू देत नाहीत आणि काहीच नाही बघा ताईंनो. खूप छान वाटतंय आम्हाला. सगळेजण आले होते. आता प्रत्येकाचं कोणी ज्याचं म्हणजे बिझी येतं किंवा काही कारणास्तव काही जणी आल्या नव्हत्या माझ्या जावा. ज्या आल्या होत्या त्या एक एक जाऊ तर माझी वारलेलीच आहे समजा. 4 नंबरची. हो 4 नंबरची जाऊ माझी एक जाऊ वारलेली आहे आणि माझे 2 भाई पण वारलेले आहेत ताईंनो. तर ती काही नाही आले तर माझ्या नंदेचा नवरा पण म्हणजे माझ्या ननंदबाई एकट्याच आल्या होत्या. तर अशी आमची फॅमिली 8 भाऊ आमची फॅमिली 8 मध्ये 2 आता 6 जण आहेत सध्या तरी ताईंनो. त्याच्यात सगळ्यात मोठे ही माझी हो ही पुतणी इथं बसलेली दिसायली का कशी लेकीला बघा कशी डोळे भरून पाहत होती लेकीला आणि जावायला. कसं असतंय ना ताईंनो आपल्या लेक जावायचं कौतिक आपण नाही तर कोण करणार. आणि माझा नात जावाई एवढे ते म्हणजे इतके खुश होते, इतके खुश होते ना. माझी नात तरी थोडीशी मध्ये मध्ये लाजत होती ताईनं. पण ते अजिबात लाजले नाहीत काही नाही. त्यांनी म्हणजे फुल एन्जॉय तिनं पण केला. पण ती थोडंसं तिचा स्वभाव असा आहे ना ताईनो की तिच्या तोंडातून शब्द निघायला आपल्याला कान लावून ऐकावं लागते. काय गं सोनू असं म्हणावं लागते तेव्हा तिच्या तोंडातून शब्द निघते ताईनो. पण तिला हौशी माणसं हौशी भेटले आणि दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत होता ताईनो. खूप छान वाटलं, खूप छान. म्हणजे आपल्याला कसं आहे ना कुठंतरी एक समजा आपली गेलं तर कुठं आपल्याला कार्यक्रम वगैरे छान वाटते असं आपण जायचं. कुठं वेळ काढून जायचं असते ताईंनो. काही जरी असलं नसलं तरी बी आपण एवढा विचार नाही करायचा की कसं काय काही नाही. जिथं आपल्याला बोलवते तिथं मान सन्मान देतात ना तिथं आवर्जून मी तर म्हणेल की जा हे नवरदेवाकडचे इथं बघा ताईंनो सगळे. तर तिथं हे माझे हे माझे जावाई येतात. हे पा त्यांना तिथं आता मला जवळ काही स्टेजवर जाता आलं नाहीये. कुंकू असल्यामुळे त्यांनी चांदीची वाटी आणि त्याच्यामध्ये सोन्याची काडी आमच्याकडे पद्धत आहे तशी म्हणजे हौस म्हणून करतात बरं का ताईंनो. तर सोन्याच्या काडीनं चांदीच्या वाटीमध्ये सोन्याच्या काडीनं कुंकू लावायचं. मग आज त्यांचा अक्षगंध सोहळा तर त्याच्यामुळे त्यांनी त्या चांदीच्या वाटीमध्ये सोन्याच्या तारेनं जावायला त्यांच्या कुंकू लावलं. तर तसं ते हे पाहिजे रिंग सेरेमनी चालू होती त्यांची. नंतर नंतर त्यांनी केक पण कटिंग केला. खूप खूप म्हणजे खूप हौशी माणसं आहेत ताईंनो. तर त्यांचा असा झाला हे बघा कार्यक्रम ताईंनो. तर आता बघा हे तर रिंग सेरेमनी चालू आहे. पण ती व्हिडिओ शूट वगैरे करण्यामुळं ह्याच्यामुळं त्याच्यामुळं त्यांना एक 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 पोज 3-3 वेळेस घ्यावं लागू लागली बघा. हाय का ते तीनदा पुढे या तीनदा मागे जा तीनदा पुढे या. ती हसू लागली. तिला इतका म्हणजे काय म्हणजे तिला वाटायला लागलं की काय हे असं नको नको पण चला असू द्या. बघा किती छान सगळ्यांनी इथं हॉल मस्त त्यांनी हॉटेल वगैरे छान बुक केलं होतं.
तर हे पहा ते लाजत नव्हते, ती लाजत होती. ह्या दोघांनी पुन्हा डान्स बी केला, दोघांनी त्या नवरा नवरीने. आणि त्या दोघांचा डान्स झाल्यानंतर स्पेशल नवरदेवाने आमच्या जावयानी नात जावयाने त्यांनी स्पेशल डान्स केल्याच्या नंतर त्यांना वन्स मोर म्हणून अजून एकदा डान्स करायला लावला. बापरे, त्यांच्या इकडच्या एवढ्या हौशी ताईनो, त्या नवरदेवाच्या आई वडिलांनी दोघांनी पण डान्स केला ताईनो. इथे पहा ती लाजत होती, पण ते म्हणजे किस करायला किंवा हक करायला अजिबात लाजले नाही. तर त्यांनी म्हणजे इतक्या छान वाटलं बरं का आम्हाला, मी म्हणजे फ्री येतं त्यांनी असा दुनियेचा विचार. आणि खरंच माणसानं ना कशाचा विचार करायचा ताईनो, कोण असते विचार करणारे, विचार करणारे ते समोरचे कोण असतात, आपणच असतो. मग का दुनियाचा विचार करायचा, जे आपल्याला वाटतंय. आणि जीवन माणसाला एकदाच असतंय ताईनो, त्याच्यामुळं हसून खेळून सहकुशीनं आपल्या जोडीदारासोबत जे आपल्याला वाटतंय ते जसं वाटतंय तसं जगायचं ताईनो. अजिबात कोणत्या गोष्टीचा किंवा कोण काय म्हणत ह्याचा अजिबात विचार करायचाच नाही. कारण का विचार करायचा ताईनो, आपण आपला विचार कोणी करतंय का, नाही तर आपण तरी का कुणाचा विचार करायचा. त्याच्यामुळे दिलखुलास आमचे नात जावई, मला तर इतका आनंद झाला, इतकं छान वाटलं की नाही ताईनो. मस्त अशी हे पाहिजे हार घालताना पण त्यांनी ते पा मस्त मजा दोघांनी केली. आणि तिचा वन पीस होता, तिचं काय होऊ लागलं, तिला ते पायात येतंय का काय, पायात येते का काय, त्याची भीती वाटत होती. पण अजिबात तसं झालं नाहीये. तर बघा इथं होतं त्यांच्या हार वगैरे, त्यांनी नंतर केक पण कट केला ताईनं. तर असा त्यांचा प्रोग्राम चालू होता. आणि इथून नंतर आम्ही पुन्हा ते हाक केलं त्यांनी, अजिबात लाजले. आणि लाजायलाच नाही पाहिजे ताईनं, आजकाल कुठं तरी पण खूप म्हणजे तिच्या मैत्रिणी होत्या, पुन्हा सगळ्यांनी म्हणजे असं तिला सेलिब्रेशन, तिचं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, फोटोशूट वगैरे झाले. नंतर मग त्याच्या बाजूलाच एक हॉल होता, त्या हॉलमध्ये आम्हाला जेवायला होतं ताईनं. तर बाजूच्याच हॉलमध्ये जे खूप छान त्यांनी अरेंजमेंट वगैरे इतकी सुंदर, इतकी छान केली होती ना. तर मग आता केक कटिंग त्यांची हौसेला मोल नाही, ते काय म्हणतात ना, पैशाला मोल नाही हौसेला मोल, तशी गत झाली. अजिबात पैशाचं मोल नाही, हौस माणसाची महत्व. कारण हे दिवस पुन्हा आपल्या जीवनात येत नसते ताईनं, त्याच्यामुळे हौसेला मोल द्यायचं. कारण पैसा आज ना उद्या आपण कमवतच असतो, त्याच्यामुळं होईल तेवढी हौस करून घ्यायची. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. त्यांनी अख्खाच केक खाल्ला बघा तेव्हा, त्यांना कारण केक खूप आवडतंय तेव्हा. नाही का, ती हसू लागली, कारण तिनं थोडाच केक खाल्ला होता, त्यांनी अख्खा केक खाल्ला. ती हसू लागली, काहीतरी म्हणू लागली, पण ऐका नाही, तिची सासू सासरी तर खूप छान आहे. त्यांनी दोघांनी पण बापरे, आणि ही माझी पुतणी आणि हे माझे जावाई, पुतण जावाई आणि माझी पुतणी. खूप स्वभाव तर एवढा माझ्या आमच्या पुतण जावायचा एवढा छान आहे ना. त्यांनी आम्हाला रात्री येताना रेल्वे स्टेशनला आणून आम्हाला बसवून दिलं. 11 11:30ला रेल्वे आली ताईनं. तरी पण त्यांनी आम्हाला, आम्ही तुमची गाडी हालूस तर दोघं पण, माझी पुतणी बी आणि जावाई बी, दोघं पण आम्हीच म्हणलो पुन्हा की नाही नाही जा नको, किती वेळ थांबतात. आम्हीच त्यांना जा म्हणलो, कारण 12 वाजू लागले, गाडी कधी हलती काय माहित नव्हतं ताईनं. तर हे पाहिजे दोघांनी खूप सुंदर असा डान्स केला, आम्ही खूप एन्जॉय केलं बघा. गाणं तर इतकं सुंदर होतं ना, पण ह्या कॉपीराईटमुळे सगळं म्यूट करावं लागते ताईनं मला बोलून तुम्हाला. बघा किती सुंदर डान्स करायली आहे की नाही, मस्त असा. आम्ही तर बघत म्हणजे बघतच राहिलो ताईनं. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. माझ्या दुसऱ्या पुतण्या बी ज्या आहेत ना, त्या पण, त्यांच्या पण मुलं मोठे मोठे. 2 नंबरच्या माझ्या पुतणीचं, दुसऱ्या माझ्या 2 नंबरच्या जावाची सगळ्यात मोठी मुलगी, तिचा पण मुलगा खूप मोठा आहे ताईनो. आता त्याला पण जॉब लागलच. खूप मोठे मोठे नातवंड आहेत ताईनो माझे. मला तिथं 2-3 जणांनी विचारलं, तुम्ही नवरीची आजी आहेत का, हो म्हणल्याच्या नंतर हे पहा ऋतिक रोशन डायनावर इतका छान डान्स केला ना त्यांनी, मस्त असं तेव्हा का. आम्ही तर बघत राहिलो, बघत म्हणजे काय ते गाणं आहे बघा ऋतिक रोशनचं, त्याच्यावर एवढा सुंदर डान्स केला ना त्यांनी, बाप रे बाप. सगळ्यांनी वन्स मोर म्हणून पुन्हा डबल आमच्या नाच जावयाने डबल डान्स केला ताईनं. एवढं जर छान वाटलं की नाही बघून, म्हणजे त्यांच्या घरी सगळेच डान्स वगैरे त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे माझ्या पुतणीला वगैरे तुम्ही करा, आम्ही म्हणू लागलो तर तिला तू कर तू कर. तर कारण प्रॅक्टिसच नसती ताईनं, त्यांची खूप प्रॅक्टिस होती. बाप रे बाप, कारण त्यांना डान्स आवडते, त्याच्यामुळे त्यांनी डान्सची प्रॅक्टिस हो का वन्स मोर म्हणल्यामुळे डबल अजून त्यांनी डान्स केला. त्यांची एनर्जी म्हणजे एनर्जीच होती बरं का. रिअलमध्ये असं वाटत होतं की खरंच आपण समोर ऋतिक रोशनलाच बघतोय ती काय, असं वाटत होतं. त्यांची म्हणजे हाईट वगैरे आणि स्लिम बी होते, त्याच्यामुळं छान त्यांचं म्हणजे मस्तच डान्स केला त्यांनी. तिच्या सासू सासऱ्यांनी बी केला. बस 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 म्हणले आता तिसऱ्यांदा कोण करता येत आहे ना. हे जेवणाला होतं बघा बासुंदी, मसाला राईस, पापड, पनीर